तर माझी आई आणि आमच्याकडे एक भाड्याने राहत होत्या पांचाळ काकी म्हणून. तर हे रोज संध्याकाळी असे चालत-चालत जायचे. टाईमपास संध्याकाळच्या वेळेला फिरून वगैरे घरी यायचे. 6:30 पावणे 7 पर्यंत घरी यायचे आणि चालता-चालता असं एक म्हणजे आमच्या गावामध्ये एक वेडा आहे होता सॉरी. तर ते ॲक्चुअली काय करायचे असे अंगावरती शर्ट्स वगैरे 4-5 जास्त घालायचे. असा पूर्ण पेन असा भरलेला असायचा. काही कारणास्तव त्यांचं नाव नाही सांगत मी. पण तो माणूस असा पायऱ्यांनी वरती येत होता. तर तो असा चालत-चालत वरती आला आणि मम्मीने त्याला बोलावलं. बोलल्या, "काय अशोक?" तो बोलतो, "वहिनी ₹1 दे." तर मम्मी बोलते, "अरे, अरे मी मॅक्सीवरती आहे, तर माझा खिसा नाही तर कसा देऊ तुला पैसा? एक काम कर, तू घरी ये संध्याकाळी आता मी घरी गेल्यानंतर तू जेवण पण घेऊन जा तुला आणि ₹1 पण घेऊन जा." आणि हे झालं सगळं आणि त्यांचं फिरून मम्मी आणि पंचवायकी आले आमच्या परत घरी. तर लागली तर पप्पा आमचे आले संध्याकाळी 6:30च्या दरम्यान. आले आणि घराच्या बाहेरूनच हाक मारून बोलले, "अगं एक काम कर, पाणी गरम करायला ठेव. मी बाहेर अंघोळ करतो आणि आत येतो. मैतावरून आलोय." मम्मीने विचारलं पप्पांना, "का कोणाच्या मैताला गेलेलात?" तर पप्पा म्हणाले, "त्या अशोकच्या मैताला गेलेलो." "अशोकच्या? तुला आत्ता मला भेटला? 6:30 पावणे 7च्या टायमाला मला भेटला. असा वरती येत होता पायऱ्यांनी तिथून पाण्याच्या इथून." तर पप्पूदा असं कसं? सकाळी 12 वाजता तो वारलेला आहे. 12 वाजता वारला बोलल्यानंतर मम्मी शॉक झाली. मी बोलते, एक काम करते मी, माझ्याबरोबर होती ना पंचायती, तिला बोलवते." त्यांना बोलले, "पंचायत ह्यांना सांगा, दिसले तिथं अशोक आपल्याला भेटलेला की नाही?" पंचायत म्हणतात, "कुठे?" ते बोलतात, "आपल्या त्या आला नाही, मी बोलत होते त्याच्याशी." बोलतात, "अहो तुम्ही एकट्याच बोलत होतात. तो तिथे आवाज कोणाचाही नव्हता. तुम्ही तिकडे पायऱ्यांकडे बघून बोलत होतात, ₹1 घरी येऊन घेऊन जा, जेवण घरी येऊन घेऊन जा."